मीका चॅप्टर 5 मीका अध्याय 5 हे लष्कराच्या स्वामिनी, तू आपले लष्कर आता जमा कर. त्याने आम्हास वेढा घातला आहे. ते इस्रायलाच्या नियंत्याच्या गालावर सोटे मारित आहेत. हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारोमध्ये तुझी गणना अल्प आहे. तरी तुझमधून एक जण निघेल. तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. यास्तव वेणा देणारी प्रसवे तोवर देव त्यास परक्यांच्या अधीन करील. मग त्याचे अवशिष्ट बांधव इस्रायलाच्या वंशजांसह परत येतील. तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वर याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील. तो कळप चारील आणि ते वस्ती करीतील, कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल. हा पुरुष आम्हास मूर्तिमंत शांती होईल. जेव्हा अश्शूरी आमच्या देशात येऊन आमचे महाल तुडवील, तेव्हा त्याच विरुद्ध आम्ही 7 मेंढपाळ व 8 लोकनायक उभे करू. ते अश्शूर देश व निम्रोदाच्या भूमीचे प्रवेशमार्ग तरवारीने उद्ध्वस्त करीतील. अश्शूर आमच्या देशात येईल. आमच्या सरहद्दीच्या आत चाल करून येईल. तेव्हा तो पुरुष त्यांच्यापासून आमची सुटका करील. जसे परमेश्वरापासून दहिवर येते व पर्जन्य गवतावर वर्षतो, आणि तो मनुष्यासाठी पडण्याचा थांबत नाही किंवा मानवजातीसाठी खोळंबून राहत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक बहुत लोकात पसरतील. वनपशुत सिंह, मेंढरात तरुण सिंह गेला असता तो त्यास तुडवून फाडितो. कोणाच्याने त्यांचे रक्षण करवत नाही. त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक राष्ट्रात बहुत लोकात होतील. तुझा हात तुझ्या विरोध्यांवर प्रबल होवो. तुझे सर्व शत्रू नष्ट होवोत. परमेश्वर म्हणतो, त्या काळी असे होईल की मी तुझ्याजवळ असलेले घोडे नष्ट करीन. तुझ्या रथांचा नाश करीन. तुझ्या देशातील नगरांचा विध्वंस करीन. तुझे सर्व दुर्ग पाडून टाकीन. तुझ्या हातची चेटके मी नष्ट करीन. तुझमध्ये मांत्रिक उरणार नाहीत. तुझ्या कोरीव मूर्तींचा व स्तंभांचा तुझ्यामधून विध्वंस करीन. तू यापुढे आपल्या हाताच्या कृतीच्या पाया पडणार नाहीस. तुझ्यामधल्या आशेरा मूर्ती मी उपटून टाकीन. मी तुझ्या शहरांचा नाश करीन. ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही, त्यांची मी क्रोधाने व रागाने अशी झडती घेईन.